मुंबई विद्यापीठाचा सिनेट निवडणुकीचा उद्या निकाल। ठाकरेंची युवासेना 2018ची पुनरावृत्ती करणार की अभाविप सिनेट निवडणुकीत मुसंडी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष। केंद्रीय निवडणूक आयोग उद्यापासून 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर। 2 दिवस महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातल्या बैठकांचा आढावा घेऊन विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार। आरटीओ कर्मचाऱ्यांचा संप मागे। गेल्या 3 दिवसांपासून आरटीओ कर्मचारी विविध मागण्यांसाठी होते संपावर, त्यामुळे आरटीओ यंत्रणा ठप्प झाली। विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेसाठी 1 ऑक्टोबरपासून ऑनलाईन नोंदणी सुरू। तांत्रिक अडचणींमुळे पूजेच्या ऑनलाईन बुकिंगला महिनाभर उशीर। कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळाबाजार। बुक माय शोने उचललं मोठं पाऊल। बुक माय शोच्या प्लॅटफॉर्मवरून तिकीटं बुक करा, प्रेक्षकांना आवाहन। अकोल्यामध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार। वाढदिवसाच्या पार्टीत सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध पाजत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना। 3 तरुणांसह एका तरुणीवर गुन्हा दाखल। मुंबईला गोरेगावातल्या एका सोसायटीत मगरीसारखा दिसणारा भला मोठा प्राणी। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। अंधेरीशी संबंधित पोस्ट शेअर करणाऱ्या एका इंस्टाग्राम पेजवर व्हिडिओ शेअर। बुलढाण्यामध्ये मुसळधार पाऊस। शेगाव तालुक्यातील माटरगावजवळ बोर्डी नदीला पूर। पुराच्या पाण्यात बैलगाडी टाकणं शेतकऱ्याच्या अंगलट। सुदैवाने वाहून जाणाऱ्या शेतकऱ्यांना आणि बैलांना नागरिकांनी वाचवलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।